हिट अँड रन कायद्याविरुद्ध जो ट्रक चालकांचा संप सुरू आहे त्याचा परिणाम आता भाजी बाजारावर झालेला दिसून येत आहे। मी नागपुरातील सर्वात मोठा भाजी बाजार जो आहे जो जवळपास 200 एकरावर आहे आणि या ठिकाणी सर्वच प्रकारचे जे आहे भाजी बाजार असो जे धान्याचं मार्केट आहे, मिरचीचं मार्केट आहे आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजाराची ओळख आहे। मात्र आज जे ट्रक चालकांचा जो संप सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे भाजी बाजारावर झालेला आहे आणि भाज्यांची जी आवक आहे जे बाहेरच्या जिल्ह्यातून नागपुरामध्ये येत असतात या बाजारात येत असतात, त्यामुळे जे भाज्यांचे दर आहे ते कडाडलेले आहे। कालपर्यंत ज्या भाज्यांचे दर अगदी सौम्य होते 15 ते 20 रुपये किलो होते त्या भाज्यांचे दर आज 40 ते 50 रुपये किलोच्या दरात जाऊन पोहोचलेले आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे नागपूर एपीएमसी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते जे आहे, कर्मचारी आहे ते आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। दादा तुमचं काय नाव आहे आणि काय सांगाल भाज्यांचे दर काय परिस्थिती आहे सध्या? माझं नाव संतोष बबनराव नवघरे आहे। भाज्यांचे दर कालच्या आणि 2 दिवसाच्या पेक्षा 20 ते 40% कमी झालेले आहे, कारण की संप असल्यामुळे आवकीवर परिणाम झालेला आहे। किती भाज्यांचे दर होते आणि आज आवक किती कमी झालेली आहे? आवक 20 ते 30% कमी झालेली आहे। पहिले भाज्यांचे दर होते 20 ते 22 रुपये, आता 50 ते 60 रुपये झालेले आहे। कुठल्या भाज्यांचे दर वाढलेले आहे आम्हाला असं विस्तृतपणे तुम्ही सांगू शकाल का? कोबीचे दर किती आहे, पालकचे दर किती आहे? पालकचे दर पहिले पालकचे दर होते आपले 10 ते 12 रुपये, आता ते 30 ते 40 रुपये झालेले आहे। गाजर आहे, वटाणा 20-25 होता, आता 40 पर्यंत गेलेला आहे। शेंगा आहे, चवडीच्या शेंगा आहे, भेंडी आहे 50-60 रुपये आहे। अजून वांगे आहे आपले 20-25चे वांगे 40-50 वर गेलेले आहे। नक्कीच म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेले आहे काही भाज्यांचे दर। हो, दुप्पट झालेले आहे। नक्कीच भाज्यांचे दर जे आहे जवळजवळ दुप्पट झालेले आहे। यावर आणखी बोलण्यासाठी आपल्यासोबत जे व्यापारी आहे त्यांच्याकडे खरं तर मोठ्या प्रमाणात जो आहे बाहेरच्या जिल्ह्यातून जो आहे त्या गाड्या येत असतात। दादा गाड्यांची आवक किती घटलेली आहे? तुमच्याकडे रोज किती गाड्या येतात किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये किती गाड्या येतात? आज काय परिस्थिती आहे? कुठल्या भाज्यांच्या गाड्या दर कमी झालेल्या आहेत? टमाटरच्या गाड्या ज्या होत्या त्या कमी झालेल्या आहे आणि पत्तागोबी, गाजर याच्या गाड्याची आवक खूपच कमी झाली आहे। म्हणजे जे रोज 10 गाड्या येणार होती ती गाजराची एकच गाडी आली आहे। पत्तागोबीच्या गाड्या मोठ्या ज्या होत्या 12 चक्क्या 10 चक्क्या त्या पिकअपमध्ये येतात। म्हणजे माझ्याकडे रोज 1-2 गाड्या येणाऱ्या त्या पिकअपमध्ये माल येऊन राहिला आणि त्याचप्रमाणे हे आजूबाजूचे जे जिल्हे आहे त्यात तेही लोकांची आवक कमी झाली आहे स्ट्राईकमुळे, तेही लोक माल घ्यायला आले नाही आजच्या दिवशी। आज जो भाज्यांचा दर आहे तो आणखी वाढणार आहे, कशा पद्धतीने वाढणार? हे 1-2 दिवस या संपाचा असर आपल्या बाजारपेठावर राहीलच, कारण की ज्या गाड्या बाहेरून 1-2 दिवस लेट येणार होत्या त्या अजून येणार नाही, त्या 2 दिवसपर्यंत तर नागपुरात येणार नाही। संप अजून जर असाच चिघळला तर भाज्यांचे दर आणखी किती बिघडू शकते आणि आपल्याला स्थानिक बाजारातून किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून भाजी मिळू शकते का? या संपाचा जो असर आहे तो खूप प्रमाणात होईल। भाज्याचे दर वाढेल, त्यामुळे लोकांना भाज्या ह्या महागात घ्यायला लागेल आणि त्यांचा जो बजेट आहे तो पार बिघडून जाईल आणि आवक कमी होणार आहे। नक्कीच या भाज्यांचे दर जे आहे ते आताच वाढलेले आहे आणि हा संप जर अशाच पद्धतीने सुरू राहिला तर त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांना बसणार आहे। आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून येणारी जी आवक आहे ती सुद्धा थांबलेली आहे। त्यामुळे हा जर संप अशाच पद्धतीने कंटिन्यू राहिला तर याचा मोठा फटका हा सर्वसामान्य बसणार आहे, कारण की जर हे सगळे जे दर होते हे ठोक बाजारातले दर होते आणि ठोक बाजारात जर जे 40 ते 50 मध्ये असेल तर ते किरकोळ बाजारामध्ये आणखी 20 ते 30 रुपयांनी वाढलेले असतात। म्हणजे आज जर 50 रुपये किलो इथं जर कोबी मिळणार असेल तर ते किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयानं आज विकल्या जाऊ शकते। त्यामुळे भाज्यांचे दर जे कालपर्यंत 30-40 रुपये होते ते अचानक दुपटीनं वाढल्याचं जे आहे या बाजारपेठेचे या परिस्थितीवरून संपामुळे परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, कळमना, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।